आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला दुखलं खुपलं तर आपण घरातले सगळेच चिंतेमध्ये असतो। रुग्णालयात उपचार करून आपला माणूस बरा व्हावा यासाठी धडपडही करतो। पण मुंबईतल्या एका घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे। मुंबईत एका 60 वर्षीय आजीला त्वचेचा कॅन्सर झाल्यामुळे तिला नातवानं कचऱ्याच्या ढिगारात फेकलं आणि निघून गेला। पोलिसांना याची माहिती मिळताच या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावरती उपचार सुरू आहेत। या आजींना कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ सोडून पळ काढणाऱ्याचा शोध घेतला जातोय। त्यांना व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे घरच्यांचा पत्ता शोधणं अवघड झालंय। याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूयात। तिचे नाव सांगते नातवाचं, त्या नावाचं किंवा तिचे राहतात किंवा कसे याची काही आम्हाला माहिती मिळून आली नाही। तर आता काल संध्याकाळी परत तिने काहीतरी हनुमाननगरला तिचं एक दुकान आहे आणि ते दुकान एका मुस्लिम व्यक्तीला भाड्याने दिलेलं आहे, एवढी माहिती तिने दिलेली आहे। चपलाचं दुकान आहे असं। तर तिथे आमचे अंमलदार गेलेले आहेत। त्याप्रमाणे जर तिथे माहिती मिळून आली तर आम्हाला नातेवाईक मिळतील। त्याप्रमाणे नातेवाईकांचा शोध घ्यायला आम्ही मिसिंगसुद्धा तपासतोय। आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला कुठे मिसिंग दाखल आहे का, पण आम्हाला मिसिंग पण काही मिळून आली नाही। त्यामुळे तिचा पत्ता आम्हाला मिळून येत नाही आहे। तर या वृद्ध महिलेला जंगलात ज्या ठिकाणी सोडलं गेलं तिथे माणसांची फारशी ये-जा होत नाहीये। या प्रकरणाचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। ही तीच जागा आहे जिथे यशोदा गायकवाड आढळून आल्या आणि इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांची नजर यशोदा गायकवाड यांच्यावर पडली आणि त्यांची माहिती ताबडतोब त्यांनी जवळच असलेल्या आरे पोलीस स्थानकामध्ये दिली। पोलीस स्थानकामध्ये जर आपण पाहिलं तर मग त्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना पोलिसांकरवेच कुपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि आता अधिकचा तपास पोलीस घेत आहेत। यशोदा गायकवाड यांना सध्या व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे जी माहिती पोलिसांना अपेक्षित आहे त्यांच्या करवे ती माहिती तितकीशी मिळत नाहीये। त्यामुळे पोलिसांना त्यांच्या नातेवाईकांना थोडासा त्रास होत आहे। यशोदा गायकवाड यांना स्किन कॅन्सर आहे आणि त्यामुळे त्या आजाराला कंटाळून त्यांच्या घरच्यांनी त्यांना इथे सोडलं का असा प्राथमिक संशय पोलिसांकरवे व्यक्त केला जात आहे। मात्र इतकी वयोवृद्ध महिला इथे एकटी पहाटे कशी काय येऊ शकते हा देखील एक मोठा सवाल पोलिसांपुढे उपस्थित झाला आहे। त्यामुळे नातेवाईकांचा शोध घेणं पोलिसांकडून सुरू आहे आणि जशी नातेवाईकांची माहिती मिळेल ताबडतोब कारवाई पोलिसांकडून केली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।